नमस्कार. आज आपल्या कथेचे नाव आहे गायब झालेला अमित. रात्रीचा अंधार कासारवाडीवर पसरला होता. शेजारी शांत होते. खिडक्या बंद होत्या. पांघरुणावरून थंड हवा हळूच वाहत होती. स्वरा आपल्या खोलीत शांत बसलेली होती. रात्रीचे 2 वाजले होते, पण तिचं मन शांत नव्हतं. अमितच्या आठवणी तिच्या डोक्यात फिरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली होती, पण गावकऱ्यांना ते जोडपं आवडत नव्हते. स्वरा एकटी होती, पण तिला जाणवत होतं की आज काहीतरी असामान्य घडणार आहे. तिचा मोबाईल अचानक वाजला. स्क्रीनवर अननोन नंबर. स्वराच्या हृदयाचे ठोके वाढले. हॅलो. तिचा आवाज हलका घाबरलेला. फक्त श्वास ऐकू आला, पण कोणीही बोलत नव्हते. स्वराने विचार केला, कदाचित प्रँक चाललाय, पण इंट्युशन काही वेगळं सांगत होते. फोन काही मिनिटांनी पुन्हा वाजला. स्वराने घाबरत फोन उचलला. तू घरातच आहेस ना? असा शांत पण ओळखीचा वाटणारा आवाज आला. स्वरा घाबरली. कोण आहे? बोल. अचानक फोन बंद झाला. ती रूम मध्ये उभी राहिली. हृदय धडधडत होतं. दरवाजावर सावली हलली, पण घाबरून ती झोपडीतून बाहेर पडली. अंगणात तिला काही दिसलं नाही, फक्त वाऱ्याचा आवाज आणि रात्रीची शांतता. पण फोनवरच्या शेवटच्या शब्दांचं प्रतिध्वनी अजूनही कानात घुमत होता. शेवटचा कॉल. तू सावध रहा. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वराने अमितचा शोध घ्यायला सुरुवात केली. गावकऱ्यांकडे गेली, पण कुणालाही काही माहिती नव्हते. प्रत्येकाने फक्त एकच सांगितलं, अमित गेल्या रात्रीपासून दिसत नाही. स्वराचे हृदय द्रवित झाले. तिने ठरवले, आज अमितला शोधून काढायचे. ती गावाच्या एका टोकाला पोहोचली. तिथे जुन्या वाड्याच्या खिडक्यांतून भयावह सावली पडत होती. वाडा पडका होता. भिंतीवर जाणीवपूर्वक काळा रंग चकाकत होता. स्वरा हळूहळू दरवाजाकडे गेली. प्रत्येक पावलावर तिच्या हृदयाचा ठोका वाढत होता. दरवाजा हलक्या आवाजाने उघडला. आत एक अंधारी खोली होती. स्वराने फोनचा टॉर्च ऑन केला आणि काही सेकंदात तिच्या समोर अमितच्या वस्तू दिसल्या. त्याची टोपी, वॉलेट आणि कागदाचा एक तुकडा. स्वराने कागद उचलला. त्यावर लिहिलेलं, तुमची प्रेमगाठ गावातल्या कुणीही सहन करू शकणार नाही. ही फक्त सुरुवात आहे. सावध रहा. पुन्हा परत तिचा फोन वाजला. आवाज ओळखीचा वाटला, पण घाबरवणारा. स्वरा, तू आता सावध रहा. शेवटचा कॉल यापुढे तुझ्यासाठीच असेल. स्वराने वाट पाहिली, पण कुठे आवाज येत नव्हता. अचानक खोलीतून हलक्या पावलांचा आवाज ऐकू आला. तिनं पाहिलं. अंधाऱ्या कोपऱ्यातून कोणीतरी सावळ्या सावलीसारखं वावरत होतं. तिच्या हातात फोन होता, पण काहीही दिसत नव्हते. स्वराने हात थरथरत होते. हृदय धडधडत होतं. ती तिथून पळाली. दरवाजा बंद केला आणि मागे पाहिलं. वाडा शांत, पण तिच्या कानात आवाज घुमत होता. त्या अज्ञात व्यक्तीच्या शब्दांची प्रतिध्वनी. शेवटचा कॉल. आता तू तयारीत राहा. रात्री स्वरा घरात परतली, पण मन शांत नव्हते. अमित कुठे आहे? हा कॉल खरा होता की फसवणूक? तिने निर्णय घेतला, अमितला शोधून काढणारच. पण एक गोष्ट स्पष्ट होती, अमित काहीतरी भयान अडचणीत होता. अमित सुरक्षित असेल का? स्वरा पुढे काय करेल? अज्ञात कॉलर कोण? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.